हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे दीक्षा आणि मी तुम्हाला एवढी छान तयार होऊन साडीमध्ये बसून दिसतेय त्याचं कारणही असं आहे की मी तुमच्याबरोबर एक सुंदर असा साड्यांचा व्हिडिओ शेअर करणार आहे। त्याचबरोबर तुम्ही त्या साड्या कशा स्टाईल करू शकता, ज्या आउट ऑफ डेट गेलेल्या साड्या आहेत त्यांना आता पुन्हा कसं नेसायचं, कारण आपण त्यामध्ये भरपूरसे पैसे गुंतवलेले असतात। अजून नेक्स्ट पॉइंट म्हणजे की आपण मिसमॅच करून गोष्टी कशा घालू शकतो। सगळ्यात आधी जी मी पैठणी घातलेली आहे याच्यावरती मी एक व्लॉग बनवला होता, पण तो जो आहे तो सेमी पैठणी सिल्कच्या साड्या स्पेशली असा होता। आणि ही जी मी साडी नेसलेली आहे आता तुम्हाला दिसत असेल तर मी दाखवेल पण आणखीन फुल लुक इकडे। तर ते असं आहे की ही जी साडी आहे ही आहे प्युअर पैठणी, प्युअर हँडलूम आणि कस्टम मेड, अजून मशीन मेड अशा ज्या पैठण्या असतात ना त्यातला हा एक प्रकार आहे। आता मी तुम्हाला आज पैठण्या दाखवणार आहे का, तर नाही, मी तुम्हाला वेगळ्या साड्या दाखवणार आहे। मी सांगतेच कुठल्या साड्या, पण त्याआधी तुम्हाला आणखीन एक गोष्ट मी सांगते। तुम्हाला माहिती आहे का साड्यांची राणी कोणाला म्हटलं जाते? मोस्टली आपण जेव्हा महाराष्ट्रीयन असतो तर आपल्याला काय वाटतं की साड्यांची राणी किंवा साड्यांची महाराणी म्हणजे पैठणी। तर हे काही अगदीच चुकीचं आहे असं नाही, पण साड्यांची राणी क्वीन ऑफ ऑल साडीज म्हटलं जातं ते म्हणजे कांजीवरम सिल्क साडीला। येस, कांजीवरम सिल्क साडी ही साड्यांची राणी म्हणून ओळखल्या जाते। हा फॅक्ट नक्कीच मला असं वाटते तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल, तर या व्हिडिओमधनं तुम्हाला ही एक नवीन गोष्ट तरी कळली आहे। अशाच भरपूरशा गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्याआधी मी तुम्हाला आता साड्या दाखवायला सुरुवात करते आणि सोबत मग आपण अशा गप्पा सुद्धा करत जाऊ। तर आजचा टॉपिक आहे हा डिझायनर साड्यांचा, पण डिझायनर साड्यांमध्ये सुद्धा ऑर्गॅन्झा आणि यामधला जो आता ट्रेंड वाढत चाललाय तर त्या साड्या नाहीत, कारण त्या तर आपण आता घेतोच आहोत आणि त्या आपण नेसणार सुद्धा आहोत, कारण त्याचा ट्रेंड अजून 1-2 वर्ष राहील किंवा 1 वर्ष तरी राहीलच। पण आता गोष्ट राहते ती म्हणजे ज्या आपल्या आयांनी साड्या घेतल्या होत्या 10 वर्षापूर्वी, त्या साड्या कशा वापरायच्या, त्या साड्यांचा आता ट्रेंड गेलाय तर त्याला आता आपण रिक्रिएट कसं करू शकतो, कसं त्याला नवीन काहीतरी स्टाईल देऊ शकतो। तर डिझायनर साड्यांचा इतिहासच असा आहे की त्या मुळात ओरिजिनल साड्या नाहीच आहेत, त्या आपल्या पैठण्या आणि पारंपरिक साड्यांपासून त्यांची प्रोग्रेस होत गेली आणि नंतर मग डिझायनर साड्या बनल्या आहेत। मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी माझी मोस्ट फेवरेट साडी। ही साडी माझी सगळ्यात जास्त फेवरेट आहे आणि ही माझ्या मम्माची फर्स्ट डिझायनर साडी आहे, किंवा एवढी त्या टाईमनुसार एकदम एक्सपेन्सिव्ह साडी होती ही। याचं वर्क तुम्ही बघा आणि खूप प्रिटी साडी आहे ही मी तुम्हाला नेसून सुद्धा दाखवेल, याचा व्हिडिओ साईडला येईल किंवा ह्या क्लिप नंतर येईल। तर ही जी साडी आहे ना ही हाफ मध्ये आहे। त्या काळात पण अशा साड्यांमध्ये पॅटर्न होते, पण हाफ म्हणजे कसं, याच्यामध्ये शेडमध्ये आहे। असे बघा तुम्ही, ही 2 शेडमध्ये तुम्हाला साडी दिसतेय। सेम त्याचा पॅटर्न पण तसाच आहे, खाली छान मिरांच्या तिथे असं वर्क येणार तुम्हाला आणि वरती असं थोडं कमी वर्क होत चाललेलं आहे, म्हणजे तुम्ही व्यवस्थित नेसू शकता। आणि याचा जो पॅटर्न आहे तो आत्ताचा जो आपल्या ऑर्गॅन्झामध्ये आहे ना तशामध्येच आहे, फक्त हा कापड जो आहे हा शिफॉन मध्ये येतो। तर आज मी तुम्हाला शिफॉन साड्या नाही दाखवत आहे म्हणून मी तुम्हाला शिफॉनचा इतिहास नाही सांगत आहे, नाहीतर शिफॉन साड्यांचा इतिहास खूप सुंदर आहे, तो आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये कव्हर करूयात। तर ही झाली आपली पहिली साडी आणि या साडीबद्दल विशेष सांगायचं तर याचा रंग खूप सुंदर आहे। असा रंग माझ्या आईने त्यावेळी निवडल्यामुळे हा आत्ताही ट्रेंडमध्ये आहे। पिंक कलर हा सर्वांचा फेवरेट असतो आणि हा कलर नेहमीच ट्रेंडमध्ये राहणार असतो। पिंक कलर झाला, रेड कलर झाला, ग्रीन कलर झाला, जसं की ह्या साड्या ना आउट ऑफ ट्रेंड जात नाही, म्हणजे कलर तरी आउट ऑफ ट्रेंड हे होत नाहीत। सो ही झाली पहिली साडी। आता याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगायचं झालं तर जी आपली डिझायनर साडी किंवा वर्कची साडी जी आपण म्हणतो, तर या साड्यांना सगळ्यात आधी होत्या पैठण्यांनंतर मग त्यांच्यामध्येच थोडं प्रोग्रेस होत गेलं, मग त्याच्यावरती वर्क, मग वेगवेगळे कापड आणि आपली भारतीय स्त्री म्हटली की साडी हा प्रकार आलाच। तर हे आपल्याला जन्मापासून आपल्या घरात आपण साड्या बघितलेल्या असतात, आईला घातलेल्या,
आजीच्या रूपामध्ये, म्हणजे प्रत्येकीने कोणी ना कोणी आत्या, मावशी, मामी कुणीतरी आपल्या इथे साडी नेसणारं असतंच. भारतामध्ये हे शक्यच नाही की कुठल्या घरात कोणी फक्त ड्रेस आणि वेस्टर्न ड्रेसेस किंवा पंजाबी सूट्स घालत असतील आणि साडी बिलकुल नाही, तर इट इज नॉट पॉसिबल. आपल्या वेदांमध्ये सुद्धा दिलेलं आहे की सत्यनारायणाच्या पूजेला जर बसायचं असेल कोणाला तर ती साडी घालूनच ती स्त्री सत्यनारायणाच्या पूजेला बसणार. वेदामध्ये शटिका असा उल्लेख आपल्या साड्यांचा केला जातो आणि तेव्हा काही जी आपली स्टाईल असेल, ड्रेपिंग स्टाईल ती वेगळी असेल, पण साड्या हा प्रकार होता. सिंधू सिव्हिलायझेशन, सिंधू संस्कृती ही खूप जुनी आहे, अगदी प्रचंड वर्ष जुनी संस्कृती आहे ती, आणि तेव्हासुद्धा आपल्या साड्या होत्या आणि याचे पुरावे सुद्धा मिळालेले आहेत. तर ही झाली पहिली साडी आणि हा झाला थोडक्यात इतिहास. आणि याला कसं स्टाईल करू शकता तर याला तुम्ही स्लीवलेस अशा गोल्डन ब्लाऊजमध्ये, याचे काठ बघा ह्या पॅटर्नमध्ये आहेत असे, तर असे वेगवेगळे रोज गोल्ड वगैरे असं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याला स्टाईल करू शकता. त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. एक गोष्ट सांगायची राहिली की ह्या साड्या आता तुम्ही नेसणार कशा, तर या साड्या ज्या आहेत ना, या जरी यांचा ट्रेंड गेला असला तरी सुद्धा तुम्ही जेव्हा त्या थोड्या बोल्डली तुम्ही कॅरी करता, छान तुम्ही असा त्याचा ओपन पल्लू ठेवणार, मस्तपैकी त्याच्या निऱ्या वगैरे घातल्या ना तरी त्या सुंदर उत्तम दिसतात आणि त्या आउट ऑफ ट्रेंड जरी असल्या तरी सुद्धा तुम्ही उठून दिसणार. कारण आता ज्या ट्रेंडमध्ये साड्या आहेत सगळे लोक ते नेसून असणार आणि तुम्ही ही थोडी वेगळी साडी, तर उठून तुम्हीच दिसणार. फक्त तुमची चॉईस जी असते ना साड्या घेण्याची ती परफेक्ट असली पाहिजे. जसं की मी तुम्हाला म्हटलं की हा कलर हा कधी आउट ऑफ स्टाईल जाणार नाही आहे किंवा आउट ऑफ ट्रेंड जाणार नाही आहे आणि त्याला व्यवस्थित स्टाईल केलं, छान ड्रेप करून फ्लॉन्ट करू शकता. मी तुम्हाला त्याच्यावरती ऑप्शन्स पण दिले की सेम ब्लाऊजसोबत पेअर करू नका, कारण तो त्या टाईमचा स्टाईल झोन होता, म्हणजे त्या टाईमनुसार तुम्ही तसा स्टाईल करत होता. पण आता तुम्ही त्याला छान, तुम्हाला आवडत असेल तर सुंदर असं स्लीवलेस ब्लाऊज शिवायचं, मस्त डीप नेक, मागून पण ब्रॉड नेक आणि सिंपल ब्लाऊज आणि अशी साडी, हे एकदम अप्रतिम आणि छान कॉम्बिनेशन दिसू शकतं. आणि या साड्यासुद्धा एकदम आउट ऑफ स्टाईल गेल्या असं आपण म्हणू शकत नाही, कारण जेव्हा आपण ब्रायडल वेअरमध्ये जातो ना तेव्हा आपण असं गच्च भरलेलं आणि सुंदर अशा वर्कचं असंच काहीतरी शोधत असतो, असंच काहीतरी बघत असतो. म्हणून मग या साड्या मोस्टली एकदम पूर्णतः नष्ट होतील किंवा पुन्हा आपण यूजच करणार नाही असं होणार नाही. नेक्स्ट साडी आहे आपली रॉयल ब्ल्यू कलरची. हा कलर खूप लोकांचा फेवरेट असू शकतो. याचं वर्क या पद्धतीने आहे. हे याचं ब्लाऊज आहे. ब्लाऊजचा पण मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे की तुम्ही कशा साड्यांवरती कसे ब्लाऊज स्टिच करायला पाहिजे. ही साडी खूप हेवी आहे. आता जे आपण डिझायनर साड्या घेतो त्या कदाचित काही साड्या हेवी असतात, काही नसतात, पण ही बघा ही हेवी साडी आहे एकदम आणि एकदम सुंदर साडी आहे. याच्यावरती असं टिकल्यांचं वर्क आहे. पूर्ण ऑल ओव्हर साडी सेम वर्क आहे. अशी बॉर्डर आहे याला आणि मध्ये मध्ये असे पॅचेस आहेत. पाइपिंग केलेली किंवा तुरपाई म्हणू शकता तुम्ही, किंवा अशी एम्ब्रॉयडरी केली आहे साईडने, ती सुद्धा रेड कलरची आहे. इथे तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये सुद्धा थोडा रेड कलर यूज केलेला आहे. तर तुम्ही याच्यावरती मस्त फुल स्लीव्सचं रेड ब्लाऊज स्टिच करू शकता, सिल्कचं असं छान एवढ्या स्लीव्सचं, किंवा एक तुम्ही याला मरून ब्लाऊज सोबत पेअर करू शकता स्लीवलेसमध्ये, किंवा सेम कलरमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता प्लेनमध्ये. पण मग ते तुम्हाला फॅब्रिक चूज करायला थोडा हार्ड जाईल, कारण हे फॅब्रिक ना शायनी नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शाईन नाही आहे. पण तरीसुद्धा ही साडी एवढी तुम्हाला चमचम का दिसत असेल किंवा एवढी शाईन आणि ब्लिंगी का दिसते, तर त्याचं रिझन हे आहे की हे जे वर्क आहे ना याचं, हे वालं, सॉरी मी ना फर्स्ट टाइम कॅमेरामध्ये व्लॉग शूट करते म्हणून माझं लक्ष थोडं इकडे जात आहे. तर कट टू द साडी पार्ट, हा जो पार्ट आहे ना साडीचा, तर हा पार्ट याच्यामुळे साडी ही एकदम ब्लिंगी आणि अशी उठून दिसतीये. त्याच्यामुळे फॅब्रिकमध्ये जरी त्याच्यामध्ये चमकी किंवा थोडंसं ग्लिटर नसलं तरी सुद्धा साडी ही छानच दिसणार. त्याच्यामुळे अशा साड्या तुम्ही कधी नेसू शकता. तर आता येस, आता ही साडी आउट ऑफ ट्रेंड आहे का, तर हो नक्कीच. कारण जी मी तुम्हाला आधीची साडी दाखवली ना
त्या साडीमध्ये आणि या साडीमध्ये बराचसा फरक आहे, मी तुम्हाला दाखवते तो काय. बघा या साडीचं वर्क बघा, याचं एकदम टिपिकल जुन्या काळाचं वर्क आहे आणि तुम्ही याचं वर्क बघा, या साडीचं याचं मॉडर्न वर्क आहे. म्हणजे ही कधीही कुठल्याही ट्रेंडमध्ये याच्यापेक्षा वेगळं काय वर्क येईल येऊन म्हणजे थोडं डिफरंट काहीतरी ते करू शकतात, पण वर्कचा प्रकार हाच असेल. याच्यामध्ये तसं नाही आहे. याच्यामध्ये हे पॅचेस वगैरे आहे, जे आजकाल तर पॅचेस आपलं पॅच वर्कचं आपण बिलकुलच यूज करत नाही. सो अशा साड्या जर तुम्हाला यूज करायच्या नसतील पुढे, तर तुम्ही त्याला कॅरी फॉरवर्ड करू शकता तुमच्या डॉटर्सला, ग्रँड डॉटर्सला, आणि म्हणजे तुमच्या नातीला किंवा बहिणीला किंवा कोणालाही असं. ते कशासाठी, तर त्याचा सुंदर असा लेहंगा शिवायसाठी. अशा साड्यांचा ज्याला असे पॅचवर्क असतात आणि एवढं हेवी वर्क असतं, याचा लेहंगा पलाझोज खूप सुंदर दिसतात आणि ते आजकाल ट्रेंडमध्ये सुद्धा आहे. सो ही झाली आपली सेकंड साडी. थर्ड साडी ही, आता ही कसं असतं ना, ही त्या काळाच्या गरजेनुसार किंवा त्या काळाच्या ट्रेंडनुसार, त्या ट्रेंडच्या म्हणजे त्या साड्याच्या ट्रेंडच्या कलरनुसार, तेव्हा जो कलर ट्रेंडमध्ये होता ना त्यानुसार घेतलेली साडी असते. ही साडी आम्हाला अजूनही कळत नाही की आम्ही का घेतली ही साडी. मला एवढी आवडत नाही ही साडी, मी तुम्हाला दाखवते आता. पण मलाही नाही आवडत, माझ्या आईलाही नाही आवडत, आणि बस तिने एकदा विअर केली आणि ह्या साडीची प्राईस खूप जास्त होते. मी तुम्हाला बाकी साड्यांची प्राईस तर नाही सांगितली, पण याची सांगते. याची त्यानुसार प्राईस म्हणजे ही या साडीला सुद्धा 10 वर्ष होऊन गेले आहेत आणि तेव्हा ही साडी 4000 और 5000ची होती. म्हणजे 4 और 5च्या मध्ये होती. एक्झॅक्ट मला पण आता आठवत नाही, पण बिलकुल वर्थ नाही आहे. म्हणजे आता ही साडी आपण 500 रुपयाला पण घेणार नाही, किंवा एकदमच वाईट आहे असं नाही, पण मी तरी नसती घेतली ही साडी पर्सनली. आता याच्यामध्ये बघा, फॅब्रिकमध्ये अगेन चेंज झालं आहे. याच्यामध्ये जो फॅब्रिक यूज केला आहे ना, आतमधलं फॅब्रिक हे बिलकुल शायनी नाही आहे आणि वरती हे जे डॉट आहेत हे शायनी आहेत. आता ही साडी अशी बघताना खूप सुंदर दिसते. म्हणजे जर ही प्लेन साडी असती ना, तर ऑफकोर्स मी खूप याला नेसली असती आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने मी याला ट्राय केलं असतं. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. पण जेव्हा याला ही बॉर्डर आली ना, तर याने पूर्ण याचा लुक चेंज झाला. आता ही साडी भरपूरशा लोकांना आवडू सुद्धा शकते, पण आत्ताच्या काळानुसार, आत्ताच्या ट्रेंडनुसार मला नाही वाटत की ही साडी आम्ही कुठेही विअर करू शकतो, मी किंवा माझी आई. आणि याला पण असे पाच आहेत इथे, त्याला पण साईडने अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि सेम जसं मी तुम्हाला आधी टिकली वर्क दाखवलं तसं टिकली वर्क आहे, फक्त हे गोल्डन मध्ये आहे. आणि ही साडी पण भरपूर हेवी आहे. याचं सुद्धा मग तुम्ही आता एक काम करू शकता की, पण याचं वर्क ना छान आहे, असं मोतीचं वर्क आहे आणि एवढ्या वर्षाची एवढी जुनी साडी असूनही याचं वर्क काहीच काळं पडलेलं नाही आहे, कुठल्याच साडीचं नाही. मी तुम्हाला आतापर्यंत ज्या साड्या दाखवल्या त्या कुठल्याही साडीचं नाही. तुम्ही याचं वर्क जवळून बघा, मी तुम्हाला दाखवते. तर हे जे वर्क आहे ना, हे मी एकटीच असल्यामुळे मला झूम इन झूम आउट जमणार नाही करायला, म्हणून मी असं दाखवत आहे. तर हे जे वर्क आहे, ही जी बॉर्डर आहे, हे तुम्ही आता छोट्या मुलांच्या ड्रेसेसला वगैरे असं, आपल्याला छोट्या मुलांचे ड्रेसेस जे आहे ते हेवी नसतात एकदम बनवायचे, तर आपण याचे थोडेसे बॉर्डर्स वगैरे यूज करू शकतो, जर आपण ही साडी पुन्हा रियूज करणारच नाही आहे तर. सो मला नाही वाटत आम्ही रियूज करू. गजरा पडला माझा. आम्ही रियूज करू, पण मला हे वाटतं की या साडीला थोडासा वेगळा टच देता येऊ शकतो, तर ते मी बघेल आणि जर मी याला चेंज केलं काही तर ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. नेक्स्ट साडी आणि या हॉलची मोस्ट ब्युटिफुल साडी जी फर्स्ट होती आणि आता ही, या दोन साड्या मला खूप आवडतात. या साडीचा आता मरून कलर, हा जो कलर आहे हा सुद्धा नेहमी ट्रेंडमध्ये असतो आणि हा वेगळाच मरून आहे, असा रसबेरी रेड जसा असतो ना, तर त्याच्यामध्ये मरून टाकलाय असा हा वेगळाच कलर आहे. असं रसाळ लाल कलर आहे हा, कथ्था लाल. आणि याचं वर्क आहे प्रॉपर जे मारवाडी साडीज असतात ना, लेहंग्यावाल्या, लेहंगा साडी. याचं ही आहे लेहंगा साडीच, ही साडी नाही आहे, लेहंगा साडी आहे ही. तर याचं असं वर्क आहे. ही माझ्या मम्मीची मामाच्या लग्नाची साडी आहे आणि ही पण खूप जुनी साडी आहे. तर असं वर्क आहे याचं. कापड हा पण जॉर्जेट और शिफॉन कापड आहे. कापड याचा स्मूथ आहे, पण एकदमही जशा आजकालच्या आपल्या साड्या असतात एकदम सॉफ्ट तसा नाही आहे. हा जो फ्लो आहे ना, हा जेव्हा आपण अशा निर्या करतो तेव्हा ही जी प्लेट्समध्ये ना, हा प्रत्येक कोयरी अशी येते, अशी एक एक कोयरी येते. तर ह्याचा जो फ्लो आहे तो खूप छान दिसतो आपल्या अंगावरती आणि खूप प्रिटी साडी दिसते. तर ही सुद्धा आउट ऑफ ट्रेंड जाणार नाही आहे, कारण अशा साड्या मोस्टली
आपल्या आयांना वगैरे घालायला आवडत असतात, कारण ते मोस्टली लेहेंगा वगैरे घालत नाहीत आणि म्हणूनच मग त्यांना कधीतरी अशी साडी लेहेंगा घालायची इच्छा झाली तर अशी साडी घालू शकते. अगदीच घालत नाही असं नाही, पण स्वतःच्या मुलीच्या लग्नात मुलाच्या लग्नात असं घालू शकते, एरवी नाही घालत. म्हणून मग ही साडी तुमच्याकडे एक असायलाच हवी असं मला असं वाटतंय. आणि हा होता आजच्या साड्यांचा हॉल. कसा वाटला तुम्हाला हे नक्की मला सांगा. माझा आजचा साडी दाखवण्याचा तुम्हाला पर्पज हा होता. या जुन्या साड्या माझ्याकडे भरपूर साड्या आहेत, पण तरीसुद्धा मी चूज केलं पुन्हा रिस्टार्ट करायला की ह्या साड्या दाखवत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या सर्व माझ्या आईच्या साड्या आहेत. याच्यामध्ये माझ्या आईच्या आवडीच्या आणि तिने सगळ्यात पहिल्या एकदम चांगल्या घेतलेल्या साड्या आहेत. म्हणून मग मी विचार केला की या साड्यांपासून सुरुवात करू आणि नंतर मग मी तुम्हाला खूप साड्या दाखवणार आहेत. म्हणजे माझ्याकडे 100 साड्या असतील जर अशा काउंट केल्या तर, आणि त्या माझ्या नाही आहेत, ऑफकोर्स माझ्या आईच्या आहेत आणि त्यात काही साड्या माझ्या आहेत. आता ही जी आहे साडी ही प्युअर पैठणी आहे आणि याचे पण माझ्याकडे भरपूरसे प्रकार आहेत. 5-6 साड्या तर ह्या माझ्या आहेत आणि माझ्या आईच्या वेगळ्या अशा आमच्याकडे भरपूरशा पैठण्यांचे सुद्धा प्रकार आहेत. तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा या व्हिडिओला, कमेंट करा याच्यावरती की तुम्हाला अशा प्रकारचे आणखीन व्हिडिओज बघायला आवडतील का, आणि जर आवडतील तर मी नक्कीच असे व्हिडिओ बनवेल, कारण मला खूप मजा येते माझ्या साड्या दाखवायला, साड्यांच्या गोष्टी सांगायला. प्रत्येक साडीसोबत मी तुम्हाला एक स्टोरी सांगितलेली आहे की ती आम्ही कशी बाय केली. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. आणि अशाच प्रकारचे आणखीन कुठले नवीन व्हिडिओज मी घेऊन येऊ तुमच्यासाठी हे सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.